अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं, श्रीसंत ज्ञानेश्वरम्. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. आज काही तसा विशेष दिवस नाही आहे, पण आता नाथषष्ठीसाठी गोविंद महाराजांच्या पायी दिंडी चाललेली आहे. असे अनेक लोक एक साधना करत असतात. आपलंही ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. आता आजच त्या एका ताईंनी, सुमनताईंनी विचारलं होतं की आता काय सुरू करणार, आता आपली संपत आलेली आहे चांगदेव पासष्टी. तर बघू आता, सगळ्यांचा उत्साह असेल आणि मोठ्या प्रमाणावर येणार असतील तर पुढचा ग्रंथ सुरू करायचा. सर्वांना मनापासून शुभेच्छा, श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वर भक्तांना, चांगदेव पासष्टी भक्तांना सादर वंदन. काल आपण 56, 55, 56 अशा 2 ओव्या पाहिल्या होत्या आणि अपलोड करता करता अपलोड व्हिडिओ एवढंच बटन दाबायचं राहिलं आणि आज म्हटलं का बरं आपण काल पाठवलं नाही, तर तो अपलोडच झाला नव्हता. तर आता तो चालू असेल अपलोडिंग. हा आजच्या ओव्या आणि कालचं असं मग संध्याकाळी पाठवून देईल. आता बघा 56 काय पाहिलेलं होतं. खाल छान असा दृष्टांत आपण पाहिलेला होता की दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. ही कल्पना आपल्याला फार आवडली होती की दिवाच दिव्या स्वतःचं तेज हे पाहत असतो. कसं तर इयेनी करुनी व्याज, हे तुला ब्रह्मज्ञान करून देण्याच्या निमित्तानं. म्हणजे जीव हे ब्रह्माचं ऐक्य असतं, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य असतं असा जो वेदानं मांडलेला सिद्धांत आहे, त्याला अनुसरून जसा दिवा आपल्या प्रकाशानं आपलं स्वरूपच प्रगट करत असतो, तसं तुझ्या आणि माझ्या एकत्वाची गोष्टही सांगितली आहे किंवा लिहिली आहे. आणि इयेचे करुनी व्याज म्हणजे या ज्ञानाच्या निमित्तानं तू आपल्या स्वस्वरूपाला जाणून घे. सांगावं लागते की तू तुझंच रूप जाणून घे, तुझं स्वरूप जाणून घे. आपण जगातल्या सगळ्या गोष्टी जाणून घेतो, पण आधी स्वतःलाच जाणून घेत नाही. इथे बघा मागे संजय मालपाणींनी अशी बालसंस्कार शिबिर वगैरे घेतलेली होती ना, तर त्यावेळेला किंवा अगदी पालकांची पण शिबिरं घेतली होती आणि त्यावेळेला त्यांनी असं एक हे दिला होता, म्हणजे अनुभव सांगायला सांगितलं होतं की प्रत्येकानं आपले स्वतःचे गुण कोणते आहेत आणि आपले दुर्गुण कोणते आहेत हे स्वतः लिहा. आधी मित्रांचे लिहा सांगितलं, शेजाऱ्याचे लिहा म्हणलं, तर आपण दुसऱ्याचे दुर्गुण फटाफट लिहितो, पण स्वतःचे दुर्गुण आपल्याला आठवत नाहीत. तसं स्वसंवित्ती म्हणजे स्वतःच्याबद्दलचं ज्ञान हे स्वतःच करून घ्यायचे. कधीतरी आपल्यालाच कळतं ना की बाबा मी दुसऱ्यांबद्दल खूप बोलतो, पण मी माझं स्वतःचं काहीच सांगत नाही. किंवा उलटं होतं, स्वतःचे सगळा मोठेपणा सांगत राहतो, पण आपले जे दोष असतात, आपलं ज्या कमतरता असतात, न्यूनत्व असतं, त्याबद्दल आपण बोलत नाही. म्हणून ज्ञानदेवांनी चांगदेवांना काय सांगितले की तू स्वतःचं रूप किंवा आत्मस्वरूप, स्वस्वरूप हे जाणून घे. कसं जाणून घे की जसा स्वतःचं प्रकाश किंवा स्वतःचं तेज हा स्वतःच पाहत असतो. म्हणजे आपल्याला तर दिसतंच, पण त्याला काही वेगळं पुन्हा सांगावं लागत नाही.
किंवा जीव हा मूळ शिवस्वरूप आहे आणि त्याचं शिवस्वरूप आपल्याला येण्यासाठी आपल्याला बोलायला लागतं किंवा समजून घ्यायला लागतं असं त्यांनी सांगितलं होतं. आता 57वी ओवी आज आपण पाहणार आहोत. तैसी केलिया गोठी. बघा असेल तर म्हणा आपापल्या जागी. तैसी केलिया गोठी तया उघडीजे दृष्टी, तया उघडीजे दृष्टी. तैसी केलिया गोठी तया उघडीजे दृष्टी. आपणिया आपण भेटी आपणा माझी. सगळं सेल्फ आपल्या आपल्यासाठीच आहे. आपणिया आपण भेटी आपणा माझी. तर तैसी केलिया गोठी. गोठी म्हणजे काय? गोष्टी, संवाद. त्याप्रमाणे हा सगळा संवाद आत्तापर्यंत. आता संवाद कसा केला आहे हो? समोर आमने सामने आहेत काय दोघं बोलायला? नाही, पत्रद्वारा संवाद चाललेला आहे. म्हणून म्हणतात की तैसी केलिया गोठी. अशी आपण गोष्टी, संवाद, गोष्टी म्हणजे संवाद किंवा गोष्ट, अशी आपण गोष्ट केली. असं आपण म्हणतो ना, आपल्यात गोष्टीच झाल्या नाहीत, आपण बसलो नाही, बोललो नाही, त्याला गोष्टी शब्द वापरलेला आहे, गोठी. तर अशी गोष्टी किंवा असा संवाद आपला झालाच नाही किंवा केला. इथं तो केलिया गोठी म्हणते. आणि तया उघडीची दृष्टी. आणि त्या संवादातून काय झालं आहे तर आपली दृष्टी उघडलेली आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे डोळे उघडून जरा बघ, तसं ते आपली दृष्टीच आपल्याला सगळं समजावून सांगत असते. मग ही आपली जी ज्ञानदृष्टी आहे ती आपण उघडली पाहिजे. म्हणजे आपण डोळे असून आंधळे ही म्हण का पडली? ती याच्यावरूनच पडली. आत्ता मी म्हणलं तसं स्वतःजवळचे दुर्गुण किंवा स्वतःजवळचे चांगल्या गोष्टी, प्लस पॉईंट, हे सुद्धा आपल्याला कळत नाही. मग दुसऱ्यांनी सांगावं लागतं. हनुमंताला माहिती आहे का? हनुमंताला काहीतरी लहानपणी जी दिव्य शक्ती मिळालेली असते की तो वाऱ्यावर किंवा केवढीही मोठी झेप घेऊ शकेल. पण काहीतरी निमित्त होतं, त्यांनी गुरुजींची खोडी काढतो किंवा हे, आणि त्याचं ते आत्मतेज हे हरपून जातं, म्हणजे विसरून जातो तो. ज्या वेळेला सीतामाईचा शोध घ्यायचा आहे त्यावेळेला काय झालं? शोध चालला होता की आपल्यापैकी कोण जाऊ शकेल त्या लंकेपर्यंत पोहोचून तिचा शोध कोण करू शकेल. तर सगळे मोठे मोठे वानर, अस्वल म्हणजे जंबुवान वगैरे सगळे विचार करत असतात, मोठ्यांच्या चर्चा चाललेल्या असतात. आणि हनुमंत आपल्या एका कोपऱ्यात जाऊन बसलेलं असतं. मग तेव्हा जांबुवंत त्याला सांगतात की अरे हनुमंता, तू का असा निवांत आहेस? तुझ्याजवळ ती शक्ती आहे, तू उड्डाण करू शकतोस, कितीही लांब जाऊ शकतोस. तेव्हा त्याला आत्मस्वरूप जे आहे ते उलगडलेलं आहे. आणि मग तो कसा गेला, कसं त्याने शोध लावला, समुद्रावर एवढी मोठ्या झेप घेतल्या, त्या लंकेणीला परास्त केलं, किंवा सगळे ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या आपल्याला माहिती आहे. पण आधी हे आपल्यालाच माहिती नसतं. तसं आई बघा मुलाला सांगत असते की अरे तू हे करू शकशील, तुझ्याजवळ पाठांतराची शक्ती आहे, तू अमकं हे करू शकतो. तेव्हा त्या मुलाला मग उलगडतं की अरे मी जर केलं. हो, छोटी छोटी मुलं बघा, आता मी आता सांगितलं ना मनाचे श्लोक शिकवते, अक्षरशः 1.5-2 वर्षाचं बाळ आहे ते, आणि ते असं हात जोडून बसतं आणि आमच्याबरोबर सूर लावतं. त्याला अजून ते शब्दांचे उच्चारसुद्धा जमत नाहीत, पण इतका छान म्हणत असतो की जसं काही त्याला ते येतच आहे. अशी जी कुणाकडून तरी प्रेरणा मिळाली की लहान मुलं असो, मोठी माणसं असो, हनुमंतासारखे अगदी काय म्हणू आपण शक्तिमान असो, त्यालासुद्धा ते समजून द्यावं लागतं. ज्ञानदेवांना तेच नेमकं करायची वेळ आली की चांगदेवांना स्वस्वरूप तू समजून घे असं सांगतायत. आणि आपण भेटी आपणा माझी. आपणच आपली भेट घ्यायची आहे, स्वतःची ओळख करून घ्यायची आहे. हेच किती अवघड आहे. बरं, बघूया मग. म्हणजे आत्तापर्यंत तुझ्याशी एवढा पत्राने संवाद केला आणि त्या संवादाच्या योगानं तू आता तुझे ज्ञानचक्षु उघड, म्हणजे स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपली भेट आहे हे तुला समजेल. म्हणून आपण पाहतो ना, गावभर जगभर सगळीकडे फिरत बसतो, पण आपल्याजवळच सगळं आपलं ज्ञान आहे, सगळं आनंद आहे, सुख आहे. किती गाणी आपण नेहमी म्हणतोच ना, कुठे शोधिसी रामेश्वर, हृदयातील भगवंत राहिल्यावर हृदयातून उपाशी, किंवा
शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. किती गाण्यातून आपण नेहमी नेहमी ते म्हणतो आणि ऐकतो, पण तो आपल्या अंतरात देव नांदत आहे हेच आपल्याला कळलेलं नाही. आणि चांगदेवांनाही कळलं नसावं. एवढी साधना केली 14,000 वर्ष, तरी त्यांना ते उलगडू नये. मग तुम्ही आम्ही तर काय पामरच आहोत. म्हणून आता ह्या गोष्टीचं काय म्हणतात बघा, की ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी सगळ्यांजवळ आहे, पण ती झाकलेली आहे. म्हणजे डोळे असून आंधळे, जे मी आत्ता म्हणलं तसं. आणि ती दृष्टी येण्यासाठी संतांची किंवा गुरूंची आवश्यकता असते. आपल्याच खांद्यावर आपल्याला बसता येत नाही, म्हणून संतांचे अवतार असतात. ज्ञानदेव म्हणतात, चांगदेवा तू योगा ऐश्वर्याने आणि शास्त्रज्ञानाने इतका निष्णात आहेस, संपन्न आहेस, तरी पण स्वतःजवळ असलेल्या अहम मम अध्यासाचा सगळं तो बघा, त्याला सारखं वाटत असतं मी एवढा श्रेष्ठ, मला एवढ्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. आता तुम्हाला मी म्हणलं तसं हे संपल्यावर पुन्हा त्यांचं एकदा सगळं चरित्र सांगणार आहे, की त्याला असं वाटत असतं मला किती येतं. आणि त्यांनी केलेल्या पण आहेत, काही असे सिद्धी करून दाखवल्या किंवा काही ठिकाणी त्यांचा उपयोगही झाला. पण त्यामुळं तो अहम आलेला होता, अहंकार आलेला होता, ममत्व आलेलं होतं. आणि त्याचा त्याग करून माझ्या कूटस्थ म्हणजे अंतरंगात जो आत्मा आहे तो विचार कर, निश्चय कर, माझ्याच ठिकाणी माझा आत्मा आहे. म्हणजे तो परमात्मासुद्धा इथंच आहे, मला बाहेर ढुंढाळायची गरज नाही. असा एकदा निश्चय झाला की तुला कळेल शेवटचं काय आहे. आपणही आपण भेटी, आपणच आपल्याला भेटतो आहोत असा अनुभव येईल. आपण आत्तापर्यंत दुसऱ्याला भेटत असतो, पण स्वतःला भेटण्याचं कामच झालेलं नाही कधी. आणि याआधी आपण हरवून बसलेलो आहोत, स्वतःलाच आपण हरवून बसले. माझ्या ठिकाणी कोणकोणते गुण आहेत, कुठल्या शक्ती आहेत, हे आम्हाला माहितीच नसतं. जसं आई बघा काय करते, मुलीला एखाद वेळेला अशी मुद्दामच सोपवून जाते. ती म्हणते आज मला नाही जमत आहे, आज मला बरं वाटत नाही, तू अमुक अमुक गोष्ट करते. पोरगी म्हणते मी कधी आयुष्यात केलं नाही, भाकरी केलं नाही, पोळ्या केल्या नाही, मला कसं येईल. आई म्हणते बघ तर. आणि मुलीनं रोज पाहिलेलं असतं, मग ती करते तर तिला आईपेक्षा छान जमायला लागतं, मग सगळे कौतुक करतात. म्हणजे आपल्याला जे येतं आहे ते सुद्धा आपण कधी प्रगटच करत नाही. तसं स्वतःजवळ स्वतःच आपण आहोत हे समजायला आता ज्ञानदेवांनी त्यांना सांगितलेलं आहे. आता काल जी ओवी झाली होती की दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे, म्हणजे आत्मस्वरूपाच्या भेटीच्या निमित्तानं स्वतःलाच स्वतः समजून घे. तर दिवा काय करतो, आपल्या प्रकाशानं आपल्यालाच प्रकाशित करतो. दिव्याला खरं दुसऱ्यांना प्रकाशित करायची गरज असते, कारण आपल्याला उजेडाचा मिळतो, दिव्याचा मिळत असतो. पण दिवा स्वतःला सुद्धा प्रकाशित करून घेत असतो. आणि आत्तापर्यंत आपल्या भेटीचं स्वरूप कसं होतं, आता रोज सांगतायत की ही भेट दोन देहांची नाही. मन, बुद्धी, इंद्रिय हे सुद्धा त्या भेटीमध्ये नाहीत. मग देहानं देहाची होणारी भेट ही क्षणिक आहे. आपण हे पाहिलं की आता समजा माझ्याकडे पाहुणे आले, भेटायला आले मला, पण ती क्षणिक आहे. 2 दिवस राहिले, तिसऱ्या दिवशी निघून गेले. पण अंतरात्म्याची जी भेट आहे, जी चिरंतन राहते, आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल आदर, प्रेम राहतं, ते कायम राहतं. त्याच्यासाठी समोरच व्यक्ती पाहिजे असं नसतं. आणि योगैश्वर्य त्यानं प्राप्त करून घेतलेलं होतं. इतकं योगैश्वर्य प्राप्त करून घेतलेलं होतं की अनेक सिद्धींनी त्यांनी चमत्कार करून दाखवलेले होते. शिष्य संग्रह जमलेला होता त्यांचा, हजारोंच्या संख्येनं सगळे शिष्य जमलेले होते. पण पुन्हा पुन्हा ज्ञानदेव त्यांनासुद्धा समजावून सांगतायत की आपला देह आज आहे आणि उद्या नाही. कुणाला भरोसा आहे. आपण काय चिरंतन असं संजीवन घेऊन आलो आहे काय? चिरंतन आपल्याला काही कोणीच जगू शकत नाही. मग अगदी ते देवसुद्धा बघा, देवांनासुद्धा शेवटी हा इथला अवतार संपून पुढे जावं लागलं आपल्या आपल्या ठिकाणी. तसे साधू असू देत, संत असू देत, त्यांनाही आपापल्या ठिकाणी पुन्हा जावंच लागतं. आणि प्रत्येकजण जाणार आहे. मग उरतं काय? उरत काहीच नाही. जे आत्मतत्व आहे तेच आपल्याला समजून घ्यायचं.
म्हणून सांगताय, डोळियांचा डोळा उघडीला जेणे, लेवविले लेणे आनंदाचे, नामा म्हणे निखी सापडली सोय, नविसंबे हे पाय खेचराचे. तर नामा सांगतोय की ही कायमची भेट नाही आहे, आणि ही भेट कशी झालेली आहे तर विसोबा खेचरांनी कालच्या याच्यात आपण ते पाहिलेलं होतं. आता या नाशवंत गोष्टीच्या मागं आपण लागतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पण आपल्या हाती काही लागणार आहे का हो? काहीच लागत नाही. मग तू आत्मरूप हो, आत्म्याला कधीही मरण नाही. भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. अहो आत्मा कसा आहे? तो जन्माला येत नाही, मरण पावत नाही, काल नव्हता आणि आज आहे किंवा आज उद्या होईल असंही त्याच्या बाबतीत नाही आहे, किंवा होऊन गेलेला आहे आणि आता होणार नाही असंही नाही. मग तो नित्य आहे, शाश्वत आहे, पुराण आहे, आणि तो कोणाकडून मारला जात नाही आणि दुसऱ्या कोणालाही मारत नाही. असं सगळं असताना पुन्हा ते ज्ञानदेव त्यांच्या भाषेत सांगतात, अर्जुना हा नित्यू, अचळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू, परिपूर्ण हा. दुसऱ्या अध्यायातले सगळे आहेत ना हे श्लोक, त्याच्यावरच्याच ओव्या आहेत त्या. हा तर्काची या दिठी, गोचरनो हे किरीटी, ध्यान याची ये भेटी, उत्कंठा आहे वाहे. हा सदा दुर्लभू मना, आपुनो हे साधना, निस्सीमू हा अर्जुना पुरुषोत्तमू. हा निस्सीम आहे, त्याला सीमा आहे का? नाही. आता माझ्या आवाजाला एक ठराविक मर्यादा आहे. काल आवाज येत नव्हता, आज आवाज येतोय, पण कदाचित आपण खूप मोठ्यांदा बोललो तर आपल्या आवाजाची सुद्धा हे संपून जाते, शक्ती संपून जाते. पण आत्म्याला असं कुठलंच बंधन नाही आहे, कारण तो स्थिर आहे, शाश्वत आहे, सगळ्या ठिकाणी भरून राहिलेला आहे. आणि तर्काच्या दृष्टीनं मात्र तू म्हणाल की कसा दिसेल, कसा ओळखता येईल, तर्क करता येत नाही. तर ध्यानाने तो आपल्याला जाणून घेता येतो, आणि मनाला तर तो दुर्लभ आहे, कुठल्याही साधनाने प्राप्त होणार नाही. एखादा आपण बाजारात गेलो, चला काय कुठली वस्तू केवढ्याला आहे, ठीक आहे 1000 रुपयाला, आपण 1000 रुपये देऊन विकत घेऊ. तसं आत्मतत्व आपल्याला, चला हिमालयावर गेलो, अमक्या डोंगरावर गेलो तर आपल्याला फुकट मिळेल, नाही मिळणार, मिळतच नाही, ते आपल्याजवळच आहे. म्हणून ज्ञानदेवांनी हा 65 ओव्यातून आत्म्याचं स्वरूप हे चांगदेवांना सांगितलंय. देह मन बुद्धी यातून होणारी भेट ही चिरंतन नाही आहे, पुन्हा पुन्हा ते पटवून देत आहेत. आणि आत्माच आत्म्याला जेव्हा भेटतो तेव्हा ती भेट अद्वय स्थिती, म्हणजे तिथे द्वय नाही, द्वैत नाही, अद्वैत स्थिती असते. त्या भेटीत दोन नाहीच आहे. काल ते सारखे सांगत होते परवा की तुझा आणि माझा आत्मा दोघं एकच आहेत, म्हणजे तिथे द्वैत नाहीच. आणि असं आत्मस्वरूप असल्यामुळे ही भेट अखंड आहे, ती कधीही संपणार नाही. आणि शाश्वत परिपूर्ण अशा भेटीचा आनंदही कसा असतो? शाश्वतच असतो, आत्म्यासारखाच नित्य असतो, अखंड असतो, परिपूर्ण असतो. आणि त्या आत्मस्वरूपातील आनंदाचा तू भोग घे, उपभोग घे. आपण किती खाऊ पिऊ, काय काय चांगल्या वस्तू, चांगल्या किती आणले, अलंकार आणले, दागिने आणले, तो आनंद आपल्याला क्षणिक आहे, पुन्हा ते खराब झालं आपल्याला टाकून द्यायचं, परत नवीन. तसा आत्म्याचा आनंद नाही आहे. तसा ह्या आत्मानंदाचा आनंद किंवा आत्मस्वरूपाचा आनंद हा संपणारा नाही. 1400 वर्ष, पुन्हा ते त्याला सांगतात की 1400 वर्ष जगून सुद्धा तू आत्मानंद घेऊ शकला नव्हतास, हे तुझं दुर्भाग्य आहे. तरी आता सावध हो आणि या बाह्य फापट पसाऱ्यात लक्ष घालू नकोस. या नश्वर विषय उपभोगांचा त्याग कर आणि आत्मस्वरूपाचा शाश्वत आनंद उपभोगत राहा, म्हणजे तर तुझ्या जीवनाचं सार्थक होईल. सगळे संत काय सांगतात की हा मनुष्य देह, नरदेह दुर्मिळ आहे, तो आपल्याला किती जन्मातून, किती 84 लाख योनीतून फिरून फिरून मिळाला असेल, तर त्याचं काहीतरी वेगळेपण आहे ना. नाहीतर
ते सावरकर सांगायचे आपल्या माईंना, म्हणजे त्यांच्या पत्नी जेव्हा त्यांना काराला म्हणजे काय म्हणायचं कारावासाची तुरुंगवासात जेव्हा भोगत होते शिक्षा, तेव्हा त्यांना वाईट वाटतं त्या माईंना, त्यांच्या पत्नीला, आणि त्या भेटायला येतात. आणि त्या म्हणतात की त्यांचा तो कैद्याचा पोशाख पाहून त्यांना खूप वाईट वाटतं. तर त्यावेळेला सावरकर म्हणतात, आणि त्यांचा मुलगा गेलेला असतो त्यांच्या माघारी, ते इकडं ह्याच्यात असताना कारावासात, तर त्यांना ते दुःख असतं. तर ते म्हणतात, आपला काय कावळ्या चिमणींसारखा संसार आहे का म्हणे, 2-4 काटक्या गोळा केल्या, पिलांना जन्म दिला आणि आपलं खाल्लं. मग तसं नाही आहे. आपल्याला सगळ्या देशाचा संसार करायचा आहे, राष्ट्राचा संस्कार करायचा आहे. त्यामुळं त्याच्यासाठी आपली झोपडी किंवा आपलं हे जरी नष्ट झालं तरी चालेल, पण त्यांनी आपल्या देशासाठी इतक्या यातना भोगल्या, आणि त्यांना खरं ते आत्मसुख जे म्हणू किंवा आत्म्यावरचं जे प्रेम आहे ते त्यांना होतं, ते त्यांनी जाणवलेलं होतं. म्हणून समर्थसुद्धा सांगतात, मी संसारीहून सुटलो, पहिलं पार पावलो, मीच सगळे विस्तारलो सर्वाभूती. आत्माराम नावाचा जो ग्रंथ आहे ना, पुन्हा एकदा कधीतरी आपण तोही शिकून घेऊया, की मी संसारातून सुटलो आणि पहिलं पार, पलीकडे गेलो पार, आणि मीच एवढा विस्तारलो आहे की मरणाच्या या संसारापासून मी आता कायमचा मुक्त झालो. आपल्याला भीती कशाची आहे? मरणाची आहे. पण ते आत्मतत्व इतकं चिरंतन आहे हे कळलं की मरणाची भीती राहत नाही माणसाला. कारण मी म्हणजे भगवंत आणि परमात्मा म्हणजेच आत्मा हा सगळ्यामध्ये भरून राहिलेला आहे, असा विलक्षण अनुभव हा सद्गुरू कृपेनं ते म्हणतात मला आला. ज्ञानदेव सांगतायत, त्यांचे सद्गुरू अर्थातच निवृत्ती नाही. तसंच समर्थही पुढं सांगतात, बहुता जन्मांच्या शेवटी जाली स्वरूपेसी भेटी, एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले. पुन्हा आत्मारामातलंच त्यांनी वर्णन केलेलं की अनेक जन्म घेत घेत शेवटी आपण या मनुष्य जन्मात आलो. आत्मस्वरूप हे आपल्याला गुरुकृपेनं प्राप्त झालं. तत्वमसी असा आपल्याला निश्चय झाला की ते परब्रह्म म्हणजे तूच आहेस, आणि याच्यामध्ये श्रद्धा भाव ठेवल्यामुळं शिष्याला सच्चिदानंद परब्रह्माची प्राप्ती होऊ शकते किंवा शकली. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात, तुकाराम परवाच झाली आपण त्यांच्याबद्दल खरं खूप समजतं. तुकारामांचे अभंग इतके श्रेष्ठ आहेत की अगदी सगळ्या क्षेत्रातले सगळ्या स्तरावरचे त्यांनी वर्णनं केलेली आहेत. मग ते काय म्हणतात बघा, प्रवृत्ती निवृत्तीचे आटुनिया भाग, उतरिले चांग रसायन, ज्ञानाग्नी हुताशी कडशिले ओजा, आत्मसिद्धी काजा लागुनिया, ब्रह्मी ब्रह्मरस शीघ्र झाला पाक, घेतला रुचिक प्रथिती सुखे, स्वानुभवे अंगी झाला समरस, साधनी निजध्यास ग्रासो ग्रासी, आरोग्यता तुका पावला अष्टांगी, मिरविता रंगी निज आत्मरंगे. आता ह्या प्रवृत्ती निवृत्ती सगळ्या आटून गेल्या, आणि मग आता त्याच्यातून आटवून एक छान उत्तम रसायन तयार झालं. ते ज्ञानाग्नीच्या तव्यावर चांगलं कडसून घेतलं, म्हणजे उकळून घेतलं, आणि त्यामुळं आत्मसिद्धीचा लाभ झाला. केवढी तत्त्वज्ञानं त्यांनी अशा रोजच्या जीवनाच्या ह्याच्यातून सांगितलेली आहेत. आणि ब्रह्मांडात सगळा ब्रह्मरसाचा पाक झालेला आहे, आणि सुखानं आपण त्याची रुची किंवा चव ही घेऊ शकतो. साधनेमध्ये प्रत्येक घासाला त्याचाच निजध्यास घेत असतो. आता कोण म्हणलं ना, तुकारामांची मागे ती गोष्ट सांगितलेली होती की ते विठ्ठल 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 म्हणायचे, त्यांना त्या चवीचं कशाचं काही भान नव्हतं. त्यांची जेव्हा सासू आलेली असते, म्हणजे बायकोची आई आली, बायकोला वाटतं आईला काय करून काय नाही घालू, किती चांगले चांगले पदार्थ करू, ती छान छान पदार्थ करून घालते. पुरणाची पोळी ठरवली करायची. त्याच्या जोडीला मी परवा म्हटलं होतं की आपण कोणी आमटी करतात, कोणी शेक करतात, कोणी त्याला गुळाचं पाणी असं ते करतात. तर तिने छान आमटी पोळी सगळं वाढले जे, आणि पहिल्यांदा म्हणली तुकारामांना बसा, तुम्हाला गरम गरम करून वाढते. त्यांनी खाल्लं. त्यांचं आपल्या मनात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, प्रत्येक घासाला विठ्ठलच. त्यांच्या त्या जेवणात चवीत काही लक्ष नव्हतं, पुरणपोळी आहे का आमटी आहे का काय त्याला आहे का नाही. त्या दोघी जेवायला बसल्या.
आणि पहिल्याच घासाला तिनं पाहिलं त्या आमटीला मीठच घातलेलं नव्हतं. ती तशी तावात बाहेर येते आणि म्हणते, महाराज तुम्ही मला माझी फजिती करण्यासाठीच जेवलात का अगोदर? ते म्हणे काय झालं? म्हणे त्या आमटीला मीठ नाही, काही नाही आणि चव नाही, तुम्ही काहीच बोलला नाही. अगं म्हणे विठ्ठलापुढे माझ्या सगळ्या चवी निघून गेलेल्या आहेत. अशी आपल्याला हे लागली पाहिजे. म्हणून ते म्हणतात की निजात्म रंगामध्ये मी रंगून गेलो, मला आता कुठलीही चव राहिलेली नाही. तर हे त्यांचं अनुभवामृत. आता आपल्याला अमृतानुभव म्हणजे अनुभवामृत हे आपल्याला अनुभवायचे. आणि ज्ञानदेव चांगदेवांना आत्मस्वरूपाच्या भेटीमधून हेच अमृत पाजण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी जडजडोनी वहिला निघ, ये भक्तीच्या वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. 9व्या अध्यायात सांगतायत भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये की तू काय कर, तू नित्य आहेस, भगवंताशी अभिन्न आहेस, वेगळा कशाला होतोस, तो तूच आहेस, तत्वमसी हे ध्यानात घे. आणि याच ठिकाणी हा जो अभंग आहे किंवा ही जी ओवी आहे ही आता आपल्याला काय सांगून जाते की हे भिन्नत्व आपण संपवायचं आणि आपल्याला दोघांमध्ये एकरूपताही अनुभवायची. आता 58वी ओवी बघूया. जालिया प्रळयी एकार्णव, अपार पाणीयाची धाव, गिळिया पुला उगव तैसे करी. जालिया प्रळयी, प्रळय म्हणजे काय हो? पाण्याचा प्रलय होतो की नाही, जेव्हा ही सृष्टी सगळी नष्ट होते, सगळी सृष्टी पाण्यामध्ये बुडून जाते, त्याला प्रलय म्हणलेलं आहे. तर त्या प्रळयी म्हणजे प्रळय काळी म्हणजे प्रलयाच्या वेळी म्हणजे जगबुडीच्या वेळी. एकार्णव, अर्णव म्हणजे ज्याला समुद्र जो आहे तो, तर ती पृथ्वी सगळं एकार्णव होऊन जातं म्हणजे एकच समुद्रमय होऊन जातं, सगळं जलमय होऊन जातं. त्याच्यात वेगवेगळं दिसतं का हो, हा भारत देश आहे, हा अमका देश आहे, चीन देश आहे, नाही, सगळं त्याच्यात मिसळून जाणार. म्हणून एकार्णव सगळं एकच समुद्र होऊन जातं, जलमय सगळं होऊन जातं. अपार पाणी याची धाव, अपार म्हणजे काय, मोजता येतं का तिथं किती पाणी येते? नाही, अमर्याद. गिळिया फुला उगव, उगव म्हणजे आपलं उगमस्थान, आपलं उगमस्थान सुद्धा त्यानं गिळून टाकलं. आता तुम्ही म्हणाल का मी या गावी जन्मलेलो होतो, मी महाराष्ट्रात जन्मलो, मी भारतात जन्मलो. अहो ते सगळं बुडलं की आपणही बुडालो, आपलंही उगमस्थानसुद्धा त्याच्यात प्रलयात निघून जातं. तैसे करी, तसं कर म्हणजे आपलं उगमस्थान, माझं मी पण सगळं विसरून जा. आपली वेगळी आयडेंटिटी शिल्लकच ठेवायची नाही, आपली ओळख वेगळी लक्षातच ठेवायची नाही, असं आपल्याला ज्ञानदेव आता या 58मध्ये सांगतात. की पुन्हा एकदा बघा. जाळिया प्रळयी एकार्णव, जालिया प्रळयी एकार्णव, अपार पाणीयाची धाव, अपार पाणीयाची धाव, गिळिया पुला उगव तैसे करी. उगव हा शब्द लक्षात ठेवा. जसं सूर्य उगवतो म्हणजे त्याचा उगम होत असतो, तसा आपला जो उगम आहे, आपलं उगमस्थान आहे, तेही त्या जळामध्ये गिळून टाकलं जातं. काहीही लक्षात राहत नाही, सगळं जलमय झालं. आत्तासुद्धा असेच काही ठिकाणी बघा, पावसाळा आता सुरू झाला नंतर की तेव्हा कुठं ना कुठं तरी असे प्रलय होतात, एक एक भाग सगळा जलमय होऊन जातो. म्हणजे समुद्र, ओढे, नाले, नद्या सगळ्या जलमय म्हणजे सगळ्या एकरूप होतात. तेव्हा कळतं का आता त्या समुद्रात ही गंगा नदी इथून एवढी आहे, हा आमच्या गावचा ओढा एवढा आलेला आहे, हा माझ्या इथला झरा आहे, काही नाही, सगळं जलमय झालं. तसं तू आता स्वतःला समज की माझ्यापेक्षा वेगळं किंवा मी आणि हे जग वेगळं नाही, असं तुझ्या आता लक्षात आण तू. आणि हे कधीही विसरू नकोस. म्हणजे आता तुझी भेट ही अशीच आपली कायमची झालेली आहे, ती अशीच राहू देत. म्हणजे सगळ्या प्रवाहाच्या उगमाला आणि प्रवाहाला ते पाणी नाहीसं करून टाकतं. म्हणजे तसंच तू सुद्धा कर. म्हणजे मीच ब्रह्म आहे असा निश्चय कर आणि देहाच्या बाबतीत असलेला हा माझा भाव नाहीसा कर. बघा ना, माणसाला सारखं वाटतं मी असं आहे, माझं वेगळेपण आहे, नाही, सगळा तो मीच विसरायचा.
म्हणजे मग आपल्याला दुःख खंत ही राहणार नाही. एकदा तो महासमुद्र एवढा मोठा सगळा झाला, त्या मनूच्या बाबतीत झालेलं आहे की नाही, तसं मनुराजाची गोष्ट प्रलयाच्या वेळेला आपल्याला आता संपवायची आहेत म्हणून खरं यावूया, जास्त वेळ घालवायचा नाही आहे. की तो एक मासा त्या मनूला वाचवतो. ज्या माशाला मनूनं हातात आला म्हणून फेकून देत असतो, तो म्हणतो नाही नाही, तू मला टाकून देऊ नको, मी तुझ्या उपयोगी पडणार आहे, तुम्हाला वाढव म्हणून आधी एवढ्याशा मडक्यात, नंतर त्याच्यापेक्षा माठात, नंतर रांजणात, त्याच्यापेक्षा मोठा हौद करतो. मग हौदातही मावेना झाला म्हणून तो आता तू मला समुद्रात सोडून दे, पण जेव्हा तुला गरज पडेल त्यावेळेला मला हाक मार. आणि जेव्हा असा प्रलय होतो, त्याच्या राजवाड्याच्या पार गच्चीपर्यंत पाणी येतं, तेव्हा गच्चीवर तो सांगतो की तू गच्चीवर जाऊन उभा राहा आणि मला बोलव. तेव्हा तो त्याला फक्त म्हणतो माशा ये, माशा ये. म्हणलं की तो मासा येतो. एवढी मोठी त्याच्या याला मानेला दोरी लावलेली असते आणि त्याला तो बांधतो आणि मग त्या राजाला हिमालयाच्या टोकापर्यंत घेऊन जातो. म्हणजे त्याला एकट्याला वाचवलं. तो मनू राजा असतो. म्हणून तुम्ही आम्ही सगळे मनूपासून पुन्हा निर्माण झालेले ते मानव आहेत. तसं तो महाप्रलय आपलं तोच महासमुद्र जसं सगळ्या पाण्यांना प्रवाहांना नष्ट करून टाकतो, तसं तू स्वतःला नष्ट करून टाक. म्हणजे मीपणा नष्ट कर. आता मेघांनी आणलेलं पाणी समुद्रातच जातं, सगळ्या नद्यांचं पाणी समुद्रातच जातं. मग त्याला आता वेगळं नाम आकार काही राहतं का? काही राहत नाही. म्हणजे एकार्णवात म्हणजे एकाच महासमुद्रात सगळ्यांचा विलय होत असतो. आता जलाशय किती आपल्या इथं जेवढी धरणं बांधलेली असतील, ती धरणांचं सगळ्यांचं पाणी एकरूप होऊन जाणार आहे. तेव्हा राहील का आमचा भंडारदऱ्याचं पाणी, हे आमच्या पाडघरचं आहे, मोठे भाकरा नांदगलचं आहे, कुठलंही पाणी वेगळं राहणार नाही. म्हणजे तो एकार्णव म्हणजे परब्रह्म आहे. आणि विश्वाच्या प्रारंभी ते तसंच होतं. विश्वाचा अफाट पसारा पसरला तेव्हाही ते परब्रह्म तसंच आहे. आणि हा विश्वाचा अफाट पसारा जेव्हा नष्ट होतो तेव्हाही ते तसंच राहतं. त्याच्यात काहीही फरक होत नाही. मग आपण सगळे पशु पक्षी प्राणी सगळे त्याच्यामध्ये विलय पावतात, नष्ट होतात. आणि ही विश्वाच्या आरंभापासून सगळी प्रक्रिया किंवा अखंड सुरू असते. खरं म्हणजे चांगदेवांना सगळं ज्ञान आहे बरं का, नाही असं नाही आहे. पण ते सर्वम खलु इदं ब्रह्म हे ते सगळं विसरून गेलेले. आणि त्या महावाक्याचा अनुभव नसल्यामुळं ज्ञानेश्वर त्यांना समजावून देत आहेत. काय समजावून देत आहेत? आत्ता जी आपण ओवी शिकतोय ती. जालिया परळई एकार्णव, अपार पाणीयाची धाव, गिळिया पुला उगव तैसे करी. तर तू तसं कर. आपला जो हे आहे तो सगळा मी कुठून आलो, कशासाठी आलो, कस्त्वं कोहम कुत आयातः, को मे जननी को मे तातः. आणि मग शंकराचार्य म्हणतात की हे सगळं तू विसरून जा. माझे वडील कोण, मी कुठून आलो, कसा आलो. फक्त तू लक्षात काय कर, भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नहि नहि रक्षती डुक्रूय करणे. आणि ही क्षणाची आहेत नाती, ती काही चिरंतन राहणारी नाहीत. म्हणून त्या परमात्म्याचं सतत चिंतन करायचं. आणि ज्ञान विज्ञानम सहितं लभ्यते गुरुभक्तितः, गुरोः परतरं नास्ति ध्येयोऽसौ गुरुमार्गिभिः. गुरुगीतेत सगळं गुरूंचं महत्त्व सांगितलेलं पार्वतीला शिवानी, की ज्ञान आणि विज्ञानसहित हे सगळं गुरुच्या भक्तीमुळं आपल्याला प्राप्त होत असतं, ज्ञान आणि विज्ञान. तेव्हा गुरुमार्गानं जाणाऱ्यांनी गुरुदेवांचंच ध्यान करायला पाहिजे. आणि सद्गुरूच परब्रह्म आहेत. कारण आपण म्हणतो गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीमत्परब्रह्म गुरुं स्मरामि, श्रीमत्परब्रह्म गुरुं वदामि. सद्गुरूच परब्रह्म आहेत आणि म्हणून त्यांचं स्मरण करायचं, त्यांचीच आठवण काढायची. असा या गुरुच्या सामर्थ्याचं प्रत्येक ठिकाणी गीतेत असेल की सगळीकडं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ते आपण स्मरण करून, म्हणून ज्ञानदेवांनीसुद्धा हा जो
शिष्य भेटलेला आहे त्याला आपल्या गुरुच्या अनुभवातून त्यालाही असं गुरूंबद्दलचं महत्त्व समजावून देत देत हा चांगदेव आणि ज्ञानदेवांचा संवाद कसा आहे तर हे शब्दैवेण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी येथ चातुर्य शहाणे जाहले प्रमेय रुचीसी आले आणि सौभाग्य पोखले सुखची येथ. हा संवाद जो आहे हा शब्दाविणं आहे, लिहिलेलं आहे हो, पण आपण लिहिताना सुद्धा बघा असं बोलत असतो की म्हणजे आपल्या मनातल्या मनात बोलत असतो. ज्याला पत्र लिहायचं, हल्ली पत्र संस्कृती कमी झाली म्हणून सोडून द्या, पण हेच त्यांनी पत्रद्वारा संवाद करून समजावून दिलेलं आहे. उद्या थोडासा भाग घेऊया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आता आपण जय तू चांगदेवही म्हणायला पाहिजे.